लाचखोर मंडल अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात अँटी करप्शन ब्युरोच्या पथकास यश आलं। या लाचखोर अधिकाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास प्रगतीपथावर आहे। वारस नोंद लावण्यासाठी मंडल अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी वय 53 वर्ष यांनी अर्जदाराकडे पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 3000 रुपये लाचेची मागणी करून 3000 रुपयांची लाच एसीबीच्या सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्वीकारली। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीबी कार्यालयाकडून सांगण्यात आलं। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बार्शी तहसील कार्यालयाअंतर्गत उपळे दुमाला मंडळ इथं मंडल अधिकारी म्हणून पदभार असलेल्या हेमंत फुलारी यांनी शेत जमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस म्हणून आजीचं नाव नोंद होण्याकरता आलेल्या अर्जावरून नोंदीस प्रमाणित करण्याकरता 7/12 उतार्याचे लॉक काढून देण्यासाठी अनलॉक करण्यासाठी अर्जदाराकडे 3000 रुपये लाचेची मागणी केली होती। अर्जदार तथा तक्रारदारानं या प्रकरणी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर त्याची पडताळणी करून कारवाई सापळा रचण्यात आला होता। फुलारी 3000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला। या प्रकरणी मंडल अधिकारी हेमंत फुलारी राहणार फ्लॅट नंबर 407 मनमित ब्लॉसम 4था मजला जुन्या IMS शाळेजवळ जुळे सोलापूर याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।